पेन नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीचा घोळ संपता संपेना. नगरविकास आघाडीच्या 5 सदस्यांनी दिला लाक्षणिक उपोषणाचा इशारा. पेन नगर परिषदेतील शहकाटशहाचं राजकारण संपता संपेना अशी चिन्ह कायम दिसतात. नगरविकास आघाडी पेन शृंगारपुरी गटाच्या 5 नगरसेवकांच्या गटाला जिल्हाधिकारी रायगड व प्रांताधिकारी यांनी कायदेशीर मान्यता देऊन देखील 16 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करताना नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी प्रीतम पाटील यांनी भाजपच्या कोट्यातील 2 सदस्यांची निवड जाहीर केली होती. या संपन्न झालेल्या सभेत तिसरे स्वीकृत नगरसेवक उपेंद्र अनंत कोलाडकर यांना जिल्हाधिकारी रायगड यांनी कायदेशीर अधिकृत मान्यता दिलेली. त्यांची निवड जाहीर न केल्याने याविरोधात नगरविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले. आज तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांच्या निर्णयाविरोधात पेन नगर परिषद समोर एक दिवस लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याची घोषणा आघाडीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांनी पत्रकार समोर केली. पेन नगर परिषदेच्या स्वीकृत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी दिनांक 16/1/2026 रोजी पेन नगर परिषदेत विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर सभेमध्ये एकूण 3 स्वीकृत सदस्यांपैकी 2 सदस्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एक उमेदवार उपेंद्र अनंत कोलाडकर यांच्या निवडीबाबत पीठासीन अधिकारी यांनी शासनाचा निर्णय येईपर्यंत सदर निवड स्थगित ठेवली होती. याविरोधात आम्ही पेनकर आघाडीच्या धारकर गटाचे सचिव प्रदीप मोने यांनी केलेल्या अर्जाबाबत नगर विकास आघाडीच्या 5 सदस्य गटानं जिल्हाधिकारी रायगड कार्यालयाकडे स्वेच्छेने प्रवेश केला असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर धारकर गटातर्फे केलेला अर्ज रद्दबातल ठरवत निकाली काढत 3/2/2026 रोजी आम्ही पेनकर आघाडीच्या अध्यक्षांना पत्राद्वारे अवगत केलाय. त्यामुळे नगर विकास आघाडीचा स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग जिल्हाधिकारी रायगड यांनी मोकळा केलाय. आता पेन नगरपालिका नगराध्यक्षांनी याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आम्ही लोकशाही मार्गाने याबाबत लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचं नगरविकास आघाडीचे प्रमुख संतोष शृंगारपुरे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे जोपर्यंत तिसरा स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत सभागृहात कोरम गणपूर्ती पूर्ण होत नाही. सध्या निवडून आलेले नगराध्यक्ष तसेच 24 नगरसेवक आणि 2 स्वीकृत सदस्याची 27 सदस्यांची गणपूर्ती एक स्वीकृत सदस्य निवड न केल्यानं ती 28 सदस्य संख्या अपूर्ण असल्यानं इतर विषय समितींच्या सभापती पदासाठी निवड प्रक्रिया लांबली असल्याचं याबाबत तात्काळ निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असं पत्र 19 जानेवारी रोजी नगराध्यक्षांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलं. 3 फेब्रुवारी रोजी नगरविकास आघाडीच्या 5 सदस्य गटाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानं त्यांनी दिलेला उपेंद्र अनंत कोलाडकर यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र नगर परिषदेच्या नगरपंचायती औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश 2016 नुसार नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी यांनी जो निर्णय रोखून ठेवला होता तो आता पदनिर्देशित अधिकाऱ्यानं वैधतेबाबत घेतलेला निर्णय अंतिम असेल व छाननी अंती अर्ह ठरलेल्याच व्यक्तींची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची नगराध्यक्षांवर बंधनकारक असणार आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीचा घोळ संपणार का आणखी लांबणीवर पडणार याकडे पेनच्या नागरिकांचं लक्ष आहे. नमस्कार. आपण सर्वजण माझ्या कमी वेळेमध्ये आमंत्रण जे दिलं त्याच्यामध्ये आलात त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे सर्व इलेक्ट्रॉनिक पत्रकारांचे सर्वांचे मी आभार मानतो. ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे की नगरपालिकेमध्ये 16 तारखेला नगराध्यक्ष मॅडमनी जी एक मीटिंग कॉल केली होती त्यामध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक या दोन्ही विषयांच्यासाठी त्यांची निवड होती. त्या संदर्भात त्यांनी मीटिंग कॉल केली होती. त्यामध्ये उपनगराध्यक्ष म्हणून निवृत्ती पाटलांची निवड झाली. स्वीकृत नगरसेवक मध्ये 3 नगरसेवक नगरपालिकेला आले. त्यांच्या गटाला 2 नगरसेवक आले. आमचा नगरविकास आघाडीला आम्हाला 1 गट आला, 1 नगरसेवक आला. त्याप्रमाणे आमच्याकडनं स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलेटकर उर्फ कुंभार याचं आम्ही नामनिर्देशक भरलेलं होतं. त्याप्रमाणे वैध झालेलं आहे. प्रांतांनी त्याप्रमाणे त्याचं वैध केलेलं होतं. नगराध्यक्ष मॅडमना फक्त अधिकार 21 डिसेंबर 2016च्या ह्याच्याप्रमाणे प्रांतांनी दिलेल्या वैध नावांचं वाचन करणं बंधनकारक आहे. नगराध्यक्ष मॅडमनी फक्त त्यांच्याकडच्या 2 नगरसेवकांचं वाचन केलं आणि 1 नगरसेवकाचं कारण सांगितलं की माझ्याकडे अर्ज आलेला आहे त्यामुळे मी कोणावर अन्याय करणार नाही, मी त्याप्रमाणे शासनाचा गायडन्स घेईन. ती त्यांच्या कायदा सांगितला, त्यांना बंधनकारक काय ते सगळं समजून सांगितलं. त्यामध्ये ऐकायला तयार नाही. त्यांनी आमच्यावर तेव्हा तिथे अन्याय केला. आम्ही तो अन्याय सहन केला. त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटकडे काही विचारणा झाली नाही. शेवटी आम्ही 19 तारखेला समोरनं गव्हर्नमेंटकडे कलेक्टर साहेबांकडे माननीय कलेक्टर साहेबांकडे अर्ज केला की बाबा आमच्यावर असा अन्याय झाला आणि असा प्रकार झाला. कलेक्टर साहेबांनी त्याप्रमाणे तात्काळ एक लगेच पत्र दिलं की बाबा सदरचं तुम्ही ही जी मीटिंग आहे
ही मीटिंग घेऊन ते निवड करण्यात यावी म्हणून असं सांगितलं. त्या तारखेचं पत्र माझ्याकडे आता आहे. एक बाबू जरा इथे. हे पत्र, हे पत्र. हे पत्र आहे. हे आम्हाला पत्र त्यांनी ताबडतोब कलेक्टर साहेबांनी दिलं की तात्काळ याच्यामध्ये मीटिंग घेण्यात यावी आणि डिक्लेअर करण्यात यावी. त्यांनी काय कुठल्याही प्रकारचं सीओ जे होते नगरपालिकेचे त्यांनी कळवलं की असे पत्र आलेले आहेत, त्यांना दिलं. त्यांच्या नावाने होतं, माझ्या नावाने होतं. मला माहित नाही, म्हणजे मला जी काही माहिती मिळाली पण मला पत्र आलं. जे सीओनी काम करायचंय ते सीओनी काम एवढंच केलं की जाऊन त्यांच्या कानावर घातलं. त्यांनी सांगितलं की हो केलं की कलेक्टर साहेबांना भेटते, कलेक्टर साहेबांना भेटते. कलेक्टर साहेबांना त्या भेटायला गेल्या तर काय केल्या आम्हाला माहित नाही. कलेक्टर साहेबांकडनं आम्हाला नंतर एक पत्र आलं 20 तारखेला की सदरचं काम तुमचं जे काही रजिस्टर केलंय ते आम्हाला सगळी माहिती तुम्ही येऊन तुमचं म्हणणं देण्यावर एक तक्रार झालेली. आम्ही पेंडकरनी काहीतरी तक्रार केली, मोने म्हणून आहेत त्यांनी काहीतरी सही त्याच्यावर केली होती. त्याच्यावरती आम्ही आमची बाजू मांडली. त्याच्यावर त्यांनी आम्हाला सगळ्या लोकांना ॲफिडेव्हिट द्यायला सांगितलं. आम्ही ॲफिडेव्हिट दिले. नगरपालिकेमध्ये आम्हाला जे जे काय आमच्याकडे माहिती होती सगळी आम्ही पुरवली त्यांना. त्याच्यावरती कलेक्टर साहेबांनी ते अर्ज सगळे फेटाळले. त्याचं पत्र मला स्वतःला आलं, नगराध्यक्ष मॅडमना आलं, सीओना आलं आणि म्हणजे मोनेना पण गेलं हे पत्र. हे पत्र माझ्याकडे आहे. आमच्यावर जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय जाणून बुजून करतायत. सीओ साहेबांकडे जी जबाबदारी होती की फक्त ऑफिशियली जे काही कलेक्टर साहेबांकडनं आले ते त्यांना कळवणं, त्यामुळे सीओ साहेबांनी पीठासीन अधिकारी ते ऐकून त्याला सांगितलं बाबा मॅडम हे लावा, असं जे माझ्याकडे माहिती त्यांनी सांगितली ती की बाबा आपल्याला ही मीटिंग लावणं गरजेचं आहे. त्यांनी कारण सांगितलं आम्ही इलेक्शनमध्ये आहोत. आमदार साहेबांना भेटले. आमदार साहेबांनी पण तेच सांगितलं की आम्ही इलेक्शन सोमवार नंतर बघू. ते झालं, ते दिवस गेले. आता परत सीओ साहेब त्यांना दोनदा जाऊन बोलून आले. नगराध्यक्ष मॅडम परत सांगायला लागल्या मी कलेक्टर साहेबांकडे जाते म्हणून. त्याच्यानंतर आमदार साहेबांनी सांगितलं मी त्यांच्या कानावर घालतो. हे मुद्दामून टाळाटाळ चाललेली आहे आणि आम्हाला न मिळवण्यासाठी लांबच चाललेलं आहे. माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे नगरपालिकेची कुठलीही कमिटी याच्यामध्ये होऊ शकत नाही, कारण हा कोटा आहे. 24 नगरसेवक निवडून आलेले, एक नगराध्यक्ष व 3 नगरसेवक ऑप्शन मध्ये नगरपालिकेला मिळाले, असे 28चा टोटल एकूण संच असतो. त्याच्यातनं सगळं तुमच्या कमिट्या निवडल्या जातात. माझ्या माहितीप्रमाणे कमिट्या कुठल्याही निवड होऊ शकत नाहीये. आज नागरिकांना पण तुम्ही वेटीस धरताय, आम्हाला वेटीस धरलं ठीक आहे, पण नागरिकांना पण वेटीस धरताय. कुठल्या तऱ्हेचा ठराव कुठल्या कमिटीमध्ये होऊ शकत नाही, कुठली कामं होऊ शकत नाहीये. ही सगळी बाजू जी आहे ती त्यांनी ध्यानात त्या घेत नाहीये आणि त्या फक्त आम्हाला न मिळण्यासाठी आणि आमच्यावर अन्याय करण्यासाठी हा प्रकार केलाय. आम्ही काही दिवसाची वाट बघतोय, नाहीतर आम्हाला एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणं भाग पडेल आणि त्याप्रमाणे आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा अन्याय आम्ही सहन करणार.